नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2026 रोजी एकाच दिवशी 4 मोठे GR जारी केले आहेत. तर या GR मुळे आता बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू सहाय्य, दिव्यांग सहाय्य, निवृत्ती वेतन, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि महिला कामगारांसाठी प्रसूती सहाय्य अशा अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हे 4ही GR अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नंबर 1, मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना. सर्वप्रथम शासनाने नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांसाठी नवीन मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना लागू केली आहे. यामध्ये जुन्या अनेक योजना बंद करून एक सुधारित योजना लागू करण्यात आली आहे. तर या योजनेत काय मिळेल? तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसांना एक रकमी आर्थिक सहाय्य, अपघाती मृत्यू झाल्यास अधिक आर्थिक मदत आणि काम करताना दिव्यांगत्व आल्यास दिव्यांग सहाय्य. तर पात्रता: कामगार मंडळाकडे सक्रिय नोंदणीकृत असणे आवश्यक, आवश्यक कालावधीची नोंदणी पूर्ण असणे आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. नंबर 2, निवृत्ती वेतन योजना. दुसरा महत्त्वाचा GR म्हणजे निवृत्ती वेतन योजना. पूर्वीची योजना रद्द करून आता सुधारित योजना लागू करण्यात आली आहे. तर कोण पात्र? तर वय 60 वर्षे पूर्ण, किमान 10 वर्षे मंडळाकडे नोंदणी. तर किती निवृत्ती वेतन? तर 10 वर्षे नोंदणी रुपये 6,000 प्रतिवर्ष, 15 वर्षे नोंदणी रुपये 9,000 प्रतिवर्ष आणि 20 वर्षे किंवा अधिक रुपये 12,000 प्रतिवर्ष. दरवर्षी हयातीचा दाखला देणे आवश्यक राहील. नंबर 3, शैक्षणिक सहाय्य योजना. तर तिसरा GR हा बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी आहे. आता शिक्षणासाठी नवीन आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये विविध स्तरांवर मदत दिली जाईल. तर उदाहरणार्थ, 9वी नंतर पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, 11वी नंतर पुढील शिक्षणासाठी अधिक सहाय्य, वैद्यकीय शिक्षणासाठी मोठी मदत, अभियांत्रिकी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य आणि निवासी सैनिक शाळा आणि इतर शैक्षणिक योजनांचाही समावेश. यामुळे उच्च शिक्षणाचा खर्च कमी होण्यास मदत होईल. आणि नंबर 4, प्रसूती सहाय्य योजना. तर चौथा GR महिला बांधकाम कामगारांसाठी आहे. नोंदणीकृत सक्रिय महिला बांधकाम कामगारांना प्रसूती दरम्यान आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही सुधारित योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश माता आणि बालकांचे संरक्षण, प्रसूतीनंतर आर्थिक आधार आणि महिला कामगारांना सुरक्षितता. तर या सर्व GR मधील समान महत्त्वाचे नियम. लाभ फक्त पात्र व नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच. खोटी माहिती दिल्यास लाभ परत घेतला जाईल. नोंदणी रद्द होऊ शकते. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. आणि सर्व योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, एकाच दिवशी आलेल्या या 4 GR मुळे बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कामगारांना मृत्यू सहाय्य, दिव्यांग सहाय्य, निवृत्ती वेतन, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि महिला कामगारांसाठी प्रसूती सहाय्य अशा अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी बांधकाम कामगार असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.